कोल्हापूर येथील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी मिरज डेपोतून 20 बसेस पाठवण्यात येत होत्या। 20 बसेस कोल्हापुरात पाठवण्यात येत असल्याने मिरज एसटी आगारातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती। याची माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना समजल्यानंतर त्यांनी मिरज आगारात ठिय्या मांडलाय। एसटी बसेसवर लावलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोला काळे फासले। त्यामुळे शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक होत दोन्ही गट आमने-सामने आले। मोठा गदारोळ निर्माण झाला। घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। लाडकी बहीण योजनेसाठी मिरज डेपोतून 20 बसेस पाठवण्यात येत असल्याने एसटी स्टँडवरील प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती। ठाकरे गटाचे कार्यकर्ते येऊन चुकीच्या पद्धतीने हा प्रकार सुरू आहे। प्रवाशांची गैरसोय करून 20 बसेस कोल्हापूरला पाठवण्याचं कारणच काय, असा सवाल उपस्थित करत त्यांनी मिरज एसटी आगारात ठिय्या मांडला। मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। एकदम 20 बसेस कोल्हापुरात पाठवण्यात येत असल्याने प्रवाशांची गैरसोय निर्माण झाली। बसेसच्या गैरसोयीबाबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या छायाचित्राला काळे फासल्याने शिंदे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाली। पोलिसांनी दोन्ही गटांना रोखलं। या प्रकरणी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या चित्राला लावलेले काळे पुसताच दोन्ही गट भेटले। पोलिसांनी मध्यस्थी करत त्यांना रोखले।